बऱ्याच लोकांनी मला डीएम केलेत, कमेंट केलेत की ज्योती जे लोक बेटिंगची ऍड करतात, इन्फ्लुएन्सर लोक, त्यांच्यावरती जरा एक व्हिडिओ बनवते. लोक काय इन्फ्लुएन्स करतात लोकांना, किती चुकीचं करतायत, ह्यांच्यामुळे लोक जुगार खेळायला लागलेत. ते बघा, हे बेटिंगची ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या आधीपासून लोक जुगार खेळतात. ठीक आहे, मटके किती खोलले ते तुम्हालाही माहितीये. त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाहीये. ठीक आहे, तंबाखू, दारू ह्यांची दुकानं ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या आधीपासून खोललेले आहेत. तुमच्या घरात तुमची आई जी मिसरी घासते त्याचं कोण प्रमोशन करतं? कोण प्रमोशन करतं? तंबाखूच आहे ना ती पण एक, तरी घासते ना. तिला ऍडव्हर्टाइजमेंटची गरज आहे? इन्फ्लुएन्स करायची गरज आहे का? नाही ना. की बोलो जुबा केसरी करत असतो तो अजय देवगण. पण त्याचा जेव्हा कोणता पिक्चर येतो, देशावरती येतो किंवा कोणत्या सोशल मेसेजवरती येतो, तेव्हा तुम्हीच जाता ना 400 रुपये तिकीट करता, त्याचा मूवी रिलीज करता, म्हणून त्याला तो बोलो जुबा केसरीवाला बोलवतो ऍडव्हर्टाइजमेंटसाठी, कारण तो ट्रेंडिंगला आहे. तुम्ही सांगा मला, सगळे क्रिकेटर जे लोक जेव्हा त्यांचं क्रिकेट येणार असतं त्याच्या आधी ते लोक बेटिंगच्या ऍडचे व्हिडिओज करतात, करोडो रुपये कमवतात. आणि ऍड झाल्यानंतर तिथे जोरात फास्टमध्ये एक माणूस बोलत पण असतो की हे सगळी जोखीम आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती खेळा म्हणून, ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉसही होऊ शकतं, एवढं तो सांगतो. तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं की तुम्ही मरणार आहे, हे खाल्ल्याने लोक खातातच. दारू पिल्याने लिव्हर खराब होतं, डॉक्टर सांगतात, घरातले सांगतात, तरी पण लोक पितच असतात. जुन्या काळातली लोक, घरची लोक ज्यांनी जन्म दिला तेही बोंबलून सांगतायत, तरी ऐकतात का घरातले? ते इन्फ्लुएन्सरचं ऐकणार. हे क्रिकेटर आहेत ना, ह्याची ऍडव्हर्टाइजमेंटने करोडो रुपये कमवतात, इन्फ्लुएन्सर लोक लाखो रुपये कमवतात. त्याच्यामुळेच तर त्यांच्या घरात गाडी, घोडा, बंगला, रेडा सगळं येतं. ठीक आहे, क्रिकेटरच्या पण आणि इन्फ्लुएन्सरच्या पण. पण ते तुमच्यावर आहे ना की तुम्हाला ते खायचंय की नाही करायचं, ते खेळायचं की नाही खेळायचं. युट्यूबच्या व्हिडिओची ऍड कशी स्किप करून टाकता ना, तसे हे व्हिडिओ पण स्किप करून टाका. ठीक, 30 सेकंडच्या व्हिडिओने तुम्ही एवढे व्हिडिओ होता, एवढे पागल होता तुम्ही. घरातले तुम्हाला 30 वर्ष झाले सांगतात दारू पिऊ नको, सिगरेट ओढू नको, तरी हळू चोरून लपून सगळं करायचं ते करताच ना. घरातली आई ऐकते का तुमची? मिसरी घासू नको सांगितलं तर तिची कोणती ऍडव्हर्टाइजमेंट झाली आहे सांगा ना तुम्ही मला. पण एकाच साध्या शेतकऱ्याच्या कोणत्या मुलाला ऍडव्हर्टाइजमेंट आली, तो फेमस झाला आणि त्याने केली, तर खाली नुसतं कमेंटने ढीग, अरे काय भावा तू हे असलं प्रमोट करतोय. इग्नोर करा. विराट कोहली, धोनी यांचे व्हिडिओ कसे तुम्ही इग्नोर करता ना. मोठे मोठे क्रिकेटर घेऊन असे बेटिंग कंपनीची ऍड करतात, करोडो रुपये कमवतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या बर्थडेच्या दिवशी तुमच्या व्हॉट्सअपला डीपी ठेवता, हॅपी बर्थडे विराट. विराट येऊन तुमचं स्टेटस बघणार आहे का? नाही ना. तो ऍडव्हर्टाइजमेंट करतो एवढ्या चुकीचे, तरी पण तुम्ही लोक काय करता? बघायचं ते क्रिकेट बघताच ना, त्यांना देव मानताच ना. मग साध्या ह्या अशा गरीब माणसांनी जर ऍडव्हर्टाइजमेंट केलं, प्रमोशन केलं, तर तुम्हाला एवढं त्रास व्हायला पाहिजे? इग्नोर मारा ना. माहितीये ना हे सगळं नाही करायचंय, जोखीम आहे तर नका खेळू. तुम्ही पण लगेच ते इन्फ्लुएन्सर लोकांनी सांगितलं म्हणून मी खेळलो आणि मला लाखो करोडो रुपये हरलो, तर तुला स्वतःची अक्कल नाही. घरातले सांगत नाही तुला हे सगळं नको करायला पाहिजे म्हणून. घोडा 30 वर्षात झाला, 21 वर्षात झाला, आणि तुम्ही लोक या छोट्या छोट्या इन्फ्लुएन्सर लोकांकडून इन्फ्लुएन्स होता. म्हणजे असं झालं की घरचे सांगतात लहानपणापासून शेण खायचं नाही, पण इन्फ्लुएन्सर बोलतोय म्हणून मी शेण खाणार. काय करणार आहे का? बघा ना, खरंच